विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण प्रकरण 5वा पाहत होतो, भावना. तर पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलं आहे, तर पाहिलं असेल तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तो पार्ट थोडा मोठा झाला आहे, कारण धडा मोठा असल्यामुळे काही वेळेस व्हिडिओ हे मोठे होत असतात. लक्षात ठेवा. कारण पाहूयात आपण भावनिक गैरवर्तन. ओके, पान नंबर तुम्ही 52वर येऊ शकता. मी स्क्रीनवर शेअर करू शकत नाही, तुम्ही पुस्तक समोर ठेवू शकता. ओके, तर भावनिक गैरवर्तन पाहूया त्याच्यामध्ये. तर कृती 8वा आहे. तर कृती 8वामध्ये दिलं आहे, अशा प्रसंगाला तोंड द्यायची तुमच्यावर कधी वेळ आली का की ज्यामध्ये तुमच्याशी तुमचे मित्र मैत्रिणी बोलत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला खूप असहाय्य वाटतं. तुमचा देखील एक जवळचा मित्र देखील तुम्हाला त्या एखाद्या दिवशी तुम्हाला रागून वगैरे गेला, तर तुम्हाला कसं वाटतं, तर त्या ठिकाणी खूप दुःख वगैरे वाटतं तुम्हाला देखील. त्यावेळेस तुम्हाला देखील असहाय्य, आपल्या मित्र गेला, आपल्याला कोण आता सहकार्य करणार नाहीत, अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते दुसरं पाहूयात, एखाद्या व्यक्तीच्या तुमच्यासमोर धमकावले जात आहेत असे तुम्ही पाहिले आहे का? एखाद्या व्यक्तीला वगैरे धमकावत असताना तुम्ही देखील आयुष्यामध्ये पाहिलंच असेल. ओके, त्यावेळी त्या व्यक्तीला कसे वाटेल असे ते तुम्हाला समजू शकतं काय? म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादा व्यक्ती ओरडत आहे किंवा काहीतरी धमकावत आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या ठिकाणी असल्यावर तुम्ही काय केलं असतं, असं तुम्ही जेव्हा इमॅजिन करत असता, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय वाटत असेल की बाबा हा असा असू नये, यासाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, तो कशामुळे धमकवत आहे, याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे देखील प्रश्न निर्माण होत असतात तुम्ही असं पाहिल्यावर. ओके, तिसरं पाहूयात, असे तुमच्याबरोबर कधी झाले आहे का की तुम्ही तुमच्या गटातील व्यक्तीसोबत बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे एखाद्या गटाचा प्रमुख असेल तुमचा देखील, किंवा एखादा तुम्ही नाटकामध्ये वगैरे भाग घेतल्यावर तुमच्या गटातील मेन मेंबरला तुम्ही बोलत असताना त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्याला त्या ठिकाणी लज्जास्पद वाटत असतं ओके, तर या ठिकाणी खाली पाहूयात विश्लेषण दिलं आहे. तर या सर्व प्रश्नांना तुमचे होकारात्मक उत्तर असेल तर ते याचा अर्थ असा की तुम्ही भावनिक गैरवर्तनाचा थोडा अनुभव घेतला आहे. या सर्व उत्तरांच्या वरचा आपलं हो आहेच, कारण तुम्ही देखील या सर्व भावनांमध्ये सहभाग घेतले आहे, अनुभवलेले आहेत तुम्ही देखील या भावनांमधून गेलेलेच आहात. ओके, तर दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मारणे, लाथा घालणे, ढकलणे किंवा इतर स्वरूपाच्या शारीरिक इजा पोचवणे अशा प्रकारची शारीरिक गैरवर्तन आपल्याला माहिती असते. म्हणजे आपण देखील भावना उद्भवल्यामुळे आपण देखील अशा गैरवर्तन करताना दिसतो. आपण म्हणजे तुम्ही देखील लहानपणी वगैरे करत असेल म्हणजे एखाद्याने शिवी वगैरे दिली किंवा काहीतरी बोललो तुमच्याशी, तर तुम्ही त्याला मारता लाथाबुक्क्यांनी वगैरे असं दिसेल तर पुढे पाहत, याच्या विरुद्ध भावनिक गैरवर्तनामध्ये दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भावनांचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. म्हणजे तुमच्या जे काही भावना आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्याचं गैरवर्तन केल्यास तुम्ही त्याला मारण्यासाठी एक शस्त्र म्हणून तुमच्या भावना देखील वापरता. आता शब्द म्हणजे हे शस्त्र, तुम्ही हे म्हण ऐकलं असेल, तर काही शब्द हे असतात ते शस्त्र असल्यासारखे असतात. ओके, तर म्हणून आपण सुरुवातीला वर जी उदाहरणे पाहिली त्यात कोठेही शारीरिक गैरवर्तन आढळून येत नाही. म्हणजे तुम्ही वरती पाहिलं असेल त्या ठिकाणी शारीरिक गैरवर्तन आढळून येत नाही, तर त्या ठिकाणी भावनिक गैरवर्तन आढळून येताना आपण पाहिलं. तर म्हणूनच या गैरवर्तनाचे भावनिक गैरवर्तन असे म्हणता येईल. म्हणजे त्या ठिकाणी जे काही शारीरिक गैरवर्तन न करता त्या ठिकाणी भावनिक गैरवर्तन केले. आता तुम्हाला भावनिक गैरवर्तन म्हणजे नक्कीच समजलं असेल. ओके, तर पुढे जाऊयात. भावनिक गैरवर्तन ओळखण्यास अवघड असणाऱ्या वर्तनापैकी एक आहे. गैरवर्तनापैकी एक आहे. म्हणजे भावनिक गैरवर्तन आपण देखील ओळखण्यास काही वेळेस अपयशी पडत असतो काही वेळेस भावनिक गैरवर्तन करत आपण शारीरिक गैरवर्तन देखील करत असतो. ओके, तर ते सूक्ष्म किंवा उघड स्वरूपात असू शकते. या दोन्ही प्रकारच्या बळी पडलेल्या व्यक्तीच्या स्वआदराला आणि आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी जो काही व्यक्ती असतो त्याच्या आदर आणि आत्मविश्वासाला त्या ठिकाणी हानी पोचत असतो भावनिक गैरवर्तन व्यक्तीला निराशा, चिंता दूर, तर काही वेळा आत्महत्येस प्रवृत्त ठरू शकते. म्हणजे भावना देखील त्या ठिकाणी त्याच्या म्हणजे एखादी भावनामुळे तो सुसाईड वगैरे देखील करू शकतो तो उदाहरणार्थ तुम्ही
न्यूज वगैरे ऐकत असेल तर काही घरच्या भांडणामुळे देखील काही जण सुसाईड वगैरे केलेले वगैरे, म्हणजे त्या ठिकाणी भावनिक गैरवर्तन केल्यामुळे त्या ठिकाणी त्या व्यक्ती त्या ठिकाणी आत्महत्येस देखील प्रवृत्त होत असते पहा. ओके, तर शारीरिक व्रणांच्या तुलनेत भावनिक गैरवर्तनामुळे झालेले व्रण अधिक तीव्र असतात. म्हणजे काही वेळेस आपण शारीरिक गैरवर्तन झाल्यावर देखील त्या ठिकाणी व्यक्ती आत्महत्या करत नाही, पण भावनिक गैरवर्तन देखील त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी गैरवर्तन म्हणजे त्या ठिकाणी आपला जीव देखील धोक्यात घालतो. ओके, तर त्यानंतर अधिक तीव्र असतात व ते भरून निघण्यास जास्त कालावधी लागतो. म्हणजे एखाद्या भावनावर किंवा एखाद्याच्या मनावर जेव्हा परिणाम होत असतो तर त्या ठिकाणी जे काही त्याची भावना आहे ते भरून येण्यास म्हणजे ते त्याच्या मनातून निघण्यास कालावधी लागत असतो. त्यालाच आपण मानसिक करून घेतला आहे असं उदाहरणार्थ वगैरे म्हणतात पहा लोक. ओके, ते अशाच पद्धतीने असतं पहा. तर भावनिक गैरवर्तनाचे प्रकार पाहत तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसेल. भाषिक गैरवर्तन आणि अभाषिक गैरवर्तन. आता अभाषिक गैरवर्तन पाहूयात. भाषिक गैरवर्तनामध्ये पहिला भाषिक गैरवर्तन पाहूयात. भाषिक गैरवर्तनामध्ये जेव्हा आपण भाषा वापर करतो त्या ठिकाणी भाषिक गैरवर्तन हा ठरतो पहा. तर या ठिकाणी दिले आरडाओरडा करणे, अपमानास्पद बोलणे, शपथ घालणे, उपदेशाचे डोस देणे, आज्ञा देणे, अनपेक्षित रागाचा उद्रेक होणे, नाव ठेवणे, सर्वांसमोर शर्मिंदा करणे, भीतीदायक किंवा धमकीयुक्त दोषारोप करणे, म्हणजे त्या ठिकाणी भाषेचा त्यांनी गैरवापर करत त्या ठिकाणी गैरवर्तन केलेलं आहे पहा. ओके, तर अभाषिक गैरवर्तन पाहूयात. नाकारणे, लक्षात न आल्याचा देखावा करणे, म्हणजे आपण एखादी गोष्ट ऐकून न ऐकल्यासारखं करतो, म्हणजे त्या ठिकाणी भाषाची अभाषिक गैरवर्तन दिसून येतो पहा. बोलण्याकडे दुर्लक्ष करणे, बहिष्कृत करणे, दादागिरी, त्यानंतर डिजिटल हेरगिरी. ओके, या सर्व गोष्टी अभाषिक गैरवर्तनामध्ये येतात. आता खाली त्या ठिकाणी सविस्तर माहिती पाहूयात. ओके, तुम्ही भावनिक गैरवर्तनाला बळी पडण्याची शक्यता आहे का ते तपासून पहा. आता तुम्ही देखील भावनिक जे काही गैरवर्तन आहे त्याला बळी पडत आहे. तुम्ही देखील तुमच्या वयामध्ये हे घडत असतं. त्यानंतर आरडाओरडा करणे, शिव्या देणे, त्यानंतर शपथ घेणे इत्यादी सर्व गोष्टी. ओके, जेव्हा तुम्ही खालील धोक्याची परिस्थिती अनुभवला तेव्हा तुम्ही भावनिक गैरवर्तनाचा बळी पडण्याची शक्यता असते. आता खाली जे काही भावनिक गैरवर्तन आहे ते तुम्ही अनुभवलात म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी त्याला बळी पडलात असं होईल. तर खालीचे जे काही अनुभव आहेत ते पाहूत. तुम्ही इतरांच्या गरजांना स्वतःच्या गरजापेक्षा अधिक प्राधान्य देता, म्हणजे सर्वांना जे पाहिजे असतं ते आपल्याला सोडून सर्वांच्या वेगळं जेव्हा आपल्याला पाहिजे असतं त्यावेळेस त्या ठिकाणी गैरवर्तन होत असतो पहा. तर नेहमी दुसऱ्यांची असमाधानी करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे दुसऱ्यांना समाधानी राहून न देणे. ओके, तर इतरांसाठी त्याग करूनही त्याप्रमाणे त्यांचा प्रतिसाद मिळत नाही, तर इतर व्यक्तींना वाईट वाटू नये म्हणून स्वतःच्या भावनांचे दमन, त्यानंतर स्वतःच्या हिताचा विचार करणे, अपराधीपणाचे वाटते, या प्रकाराची लोकांची वागणे बरोबरच आहे, आपण त्याला लायकीचे आहोत असे वाटणे, कोणीही तुमच्याबरोबर राहू इच्छित नाही असे तुम्हाला ठामपणे वाटणे. म्हणजे ह्या सर्व उदाहरणावर तुम्हाला लक्षात आले असेल की बाबा आपण एक गैरवर्तन अवलंबून आहोत, म्हणजे आपण एखाद्या गैरवर्तनाची अवलंब किंवा सुरुवात करत असतो, त्यामुळे भावनिक गैरवर्तनात आपण बळी पडतो पहा. ओके, तर भावनिक गैरवर्तन कसे हाताळता येईल हे पाहूयात. ओके, या ठिकाणी दिलं आहे. तर जेव्हा तुम्ही तुम्हाला दिल्या जाणाऱ्या चुकीच्या वागणुकीशी सामना करण्यास असमर्थ ठरता तेव्हा तुम्ही स्वतःच तुम्हाला अनुभवास येणाऱ्या भावनिक गैरवर्तनास सहाय्य ठरता. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही अनुभवला असेल तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा ती चूक होऊ नये म्हणून तेव्हा तुम्ही गैरवर्तन करत असता, तर त्या ठिकाणी ती चूक जर तुमच्यात असेल तर त्या ठिकाणी ते हाताळण्यासाठी तुम्ही समर्थन असता पहा. तर त्या ठिकाणी पाहूयात. आपल्या भावनिक गैरवर्तणुकीचा असा प्रसंग आल्यास इतरांशी मदत घेणे महत्त्वाची असते. आता तुम्हाला गैरवर्तन करण्यास या ठिकाणी वरती जे काही व्याख्या दिलेत यामध्ये तुम्हाला जर बळी पडत असाल तर बळी न पडण्यासाठी इतरांची देखील तुम्ही मदत घेऊ शकता. तर या ठिकाणी पुढे पाहूयात. त्याचबरोबर खालील काही साध्या सोप्या गोष्टी करूनही तुम्ही परिस्थितीला हाताळू शकता. म्हणजे त्या ठिकाणी जे काही गैरवर्तन आहे, भावनिक गैरवर्तन आहे ते हाताळण्यासाठी यातील काही उदाहरणं आहेत ते पाहूयात. गैरवर्तनास तुम्ही जबाबदार नाही हे स्वीकारा. भावनिक गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन योग्य आहे असे समर्थन करू नका. ही समस्या त्याने काय आहे का तुमची
नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणची जी काही समस्या आहे ती तुमची नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा भावनिक गैरवर्तन करत असतो त्या ठिकाणी जे काही जबाबदार कोणीच नाही असं समजून तुम्ही त्या ठिकाणी भावनिक वर्तन करायचं आहे. आणि भावनिक वर्तन केल्यास तर त्याची चूक आपल्याला दर्शवत असते. त्यामुळे भावनिक वर्तन करणे हे तुम्हाला करू नये असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे पहा. तर दुसरा पाहूयात, भावनिक गुंतवणूक कमी करा आणि वैयक्तिक मर्यादा निश्चित करा. आता भावनिक गुंतवणुका कमी करा म्हणजे काय करायचं, तर आपल्याला शिव्या वगैरे येत असतात, हे भावनिक गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते जे काही आहे ते नष्ट करायचं आहे आपल्याला. तर आपण त्या ठिकाणी शिव्या वगैरे न देता किंवा एखादी गोष्ट आहे ते दुसऱ्यांना लाजास्पद होईल अशा पद्धतीने बोलू नका. म्हणजे त्या ठिकाणी जी काही गुंतवणूक आहे किंवा तुमची जी काही मर्यादा आहेत त्याच्यात तुम्ही निश्चिती राहा. ओके. तर तिसरा, गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला खंबीरपणे प्रतिक्रिया देण्याचे ठरवा आणि त्याच्यापासून अंतर ठेवून वागायचे असे ठरवा. म्हणजे एखादा व्यक्ती गैरवर्तन करत असेल तर त्याच्यापासून जणू लांब राहिलेच बरे. ओके. तर चौथा पॉईंट, गैरवर्तन करणाऱ्या उतावीळपणे प्रतिक्रिया देऊ नका. म्हणजे त्यांनी एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर त्याला त्याच्यातून नाद सोडून तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. म्हणजे त्याच्याशी तुम्ही प्रतिक्रिया किंवा उलट काही त्याच्या प्रतिक्रिया देऊच नका. ओके. तर पाचवा, स्वतःला बरे वाटण्यासाठी वेळ द्या किंवा मार्ग शोधा. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर थोडं थांबा, तुम्हाला आपण योग्य आहोत का नाही ते तपासा आणि त्या ठिकाणी मार्ग शोधा. आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रतिसाद द्यायचा असेल तर द्या, नाहीतर त्या ठिकाणी योग्य असेल तर द्या, अयोग्य असेल तर तुम्ही तिथून निघून जा. ओके. असा एक मार्ग शोधा. ओके. तर 6वा पॉईंट, व्यावसायिक मदत किंवा सल्ला घ्या. तुम्हाला आधार देऊ शकणारे मित्रमैत्रिणी किंवा शिक्षक किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोला. तुम्हाला या समस्येतून बाहेर पडण्यास व्यावसायिक मदत करू शकणाऱ्या तुमच्या शाळा किंवा महाविद्यालय इत्यादी समुपदेशक यांची भेट द्या. म्हणजे जे काही या ठिकाणी गैरवापर करणारे किंवा गैरवर्तन करणारे लोकांशी सहाय्य करायचं असेल, करणाऱ्यांशी आपल्याला जर मदत पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेल्या मित्रमैत्रिणी, शिक्षक किंवा कुटुंबीय सदस्य यांच्याशी मदत घेऊ शकता. ओके. तर 7वा शेवटचं पद, फिरायला जाणे, योग्य आहार घेणे किंवा संगीत ऐकणे यातून चिंतेची लक्षणे कमी होण्यास मदत होतात. भावनिक गैरवर्तनातून बाहेर पडण्याची स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. आता भावनिक गैरवर्तन आपण जर करत असेल तर त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. आपण पुन्हा एकदा त्या भावनिक गैरवर्तन लक्षात न घेणे, संगीत ऐकणे, त्यानंतर फिरायला जाणे, योग्य आहार घेणे इत्यादी गोष्टी केला तरी तुमचा भावनिक गैरवर्तन कमी होईल पहा. तर पाहत, मूकपणे सर्व सहन करत राहण्याऐवजी स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे हे भावनिक गैरवर्तन हाताळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्ही जे काही तुमच्यावर भावनिक गैरवर्तन आहे ते चांगल्या पद्धतीने हाताळता आला पाहिजे. म्हणजे कोणीतरी तुमच्यावर गैरवर्तन करतं आणि तुम्ही शांत बसता हे योग्य देखील नाही पहा. त्याच्यावर ठामपणे उभे असणे हे देखील गरजेचे असते. त्यानंतर पाहूयात आपण भावनांचे व्यवस्थापन. ओके. तर मनन व मानसी हे जुळी भावंडे आहेत. मनन आणि मानसी कन्फ्युजन होऊन जाऊ नका. मनन आणि मन म्हणजे आपलं हृदय असं यामध्ये नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही शब्द आहेत ते जरा जुळून दिले आहेत पहा. म्हणजे एखादा दुसरा दिला असतं तरी चाललं असतं पहा. म्हणजे भावनामध्ये मन हा महत्त्वाचा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मन आणि मानसी हे मुले आहेत हे लक्षात ठेवा मेन. ओके. तर मन आणि मानसी ही जुळे भावंडे आहेत, परंतु तरीही ते एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. जुळे भावंडे फक्त दिसायला जुळे असतात पहा, वागण्यास थोडेफार जुळे असतात, पण भावना, वर्तन इत्यादी सर्व गोष्टी वेगळे असतात आणि विचार देखील वेगळे असतात. ओके. तर मनन हे नेहमी अस्वस्थ राहते. लहान सहान समस्येमुळे त्याला वैफल्य जाणवते. तो बऱ्याचदा जोराने ओरडतो व आपल्या आसपासच्या प्रत्येक घटनेचा त्याच्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ प्रदूषण, वाहतूक कोंडी, लांब रांगा, वीज जाणे, अस्वस्थ फुटपाथ, मित्रांची कुजबूज, शिक्षकांची वर्तन इत्यादी. म्हणजे त्या ठिकाणी जो काही मनन हा मुलगा आहे तो त्या ठिकाणी त्याच्यावर परिणाम हा घडून येत आहे पहा. म्हणजे आता दुसरीकडे मानसी पाहूयात. त्या दोन्हींचं कंपॅरिझन देखील पुढे पाहूयात आपण. दुसरीकडे मानसी ही खूप शांत व स्थिरचित्त आहे. ती अडथळ्यामुळे विचलित होत नाही. स्वतःला काय वाटते त्यानुसार ती निर्णय घेते. ती नेहमी मननपेक्षा जास्त आनंदी राहते. म्हणजे या ठिकाणी भावना व्यवस्थापन आहे दोघांमध्ये कोणामध्ये दिसून येईल तर ते मानसीमध्ये दिसून येईल पहा. आता पाहूयात पुढे,
दोन्हीमध्ये काय फरक आहे? मनन आपल्या भावना हाताळण्यासाठी धडपड करीत आहे, तर मानसी तिच्या भावनांचे व्यवस्थापन कौशल्य प्राप्त करत आहे. म्हणजे भावना व्यवस्थापनाचं त्या ठिकाणी मानसी ही कौशल्य प्राप्त करत आहे. पहा, मुख्य फरक निवडीचा आहे. आपल्याला भावनांचे व्यवस्थापन कसे करावे हा त्याचा निवडीचा प्रश्न आहे. म्हणजे भावना व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे तुमच्यावर अवलंबून असते. पहा, ओके. आपल्याला आसपास पाहिले तर अनेक लोक दिसतील, ते आपल्या भावना कशा हाताळाव्यात यासाठी संघर्ष करत आहेत. म्हणजे तुम्ही एखादा दारू पिणारा माणूस पाहतो, भावना कशा प्रकारे उद्भवतो. त्यानंतर एखादा सुशिक्षित चांगला शिक्षक पाहतो, कशा पद्धतीने भावना हाताळतो. ओके, त्यामध्ये तुम्हाला भावना व्यवस्थापन दिसेल. ओके, तर आपणास असेही दिसेल की अनेक व्यक्ती आपल्याला भावना उघडपणे व्यक्त करण्यास संकोच करतात. काही व्यक्ती त्यांच्या भावना स्पष्टपणे समजून घेत नाहीत. काही स्वतःला चांगले ओळखतात व आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे जाणतात. आपल्या जीवनाच्या या पैलूवर नियंत्रण ठेवणे काही लोकांना कठीण वाटते. भावनांचे व्यवस्थापन आपल्या जीवनात महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. म्हणजे आपण जेव्हा भावनांचे व्यवस्थापन करत असताना समाजातील मी 2 गोष्टी सांगितल्या, त्या दोन्ही गोष्टीवर तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला दिसतील लोक, म्हणजे त्या ठिकाणी भावनांचे व्यवस्थापन करणारे लोक दिसतील. आणि ते लोक जेव्हा दिसतील त्यावर तुम्हाला भावना व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते ते तुम्हाला हे देखील दिसेल. आणि तुम्ही देखील एखाद्या चांगल्या शिक्षकाप्रमाणे भावना व्यवस्थापन करू शकता. तर पाहूयात पुढे. तर भावनांचे व्यवस्थापन म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या भावना व्यक्त करण्याची, त्यात बदल करण्याची क्षमता. आता भावना व्यवस्थापन म्हणजे काय पाहूयात. तर तुमचे जे आणि इतरांची जी काही भावना आहे ते तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त करतात, त्यात बदल करण्याची जी काही क्षमता असते ती म्हणजे तुमची भावनिक क्षमता. ओके, भावनांची क्षमता. तर लिबिक सिस्टीम आणि जालमय यंत्रणा हा मेंदूतील भावनिक भाग हा मेंदूतील सेरेब्रल कॉर्टेक्सपेक्षा आणि प्रमस्तिष्क बाह्यंगापेक्षा म्हणजेच विचार विभागापेक्षा खूप जुना विभाग आहे. म्हणजे आपल्या मेंदूतील या ठिकाणी एक विभाग आहे. पहा, त्यामुळे तो मेंदूचा प्रभावी विभाग आहे. यामुळे बऱ्याच वेळा आपल्या भावना आपल्या विचारांवर अभिराज्य गाजवतात. यामुळे आपण तार्किकपणे विचार करायला किंवा चुकीचे निर्णय घ्यायला प्रवृत्त होतो. म्हणजे आपण जेव्हा ह्या मागील विभागाची जेव्हा आपण प्रवृत्त होतो त्या ठिकाणी आपण चुकीचे निर्णय घेत असतो. पहा, ओके. तर परिणामी आपल्याला जीवनाच्या विविध क्षेत्रात मोठी उलथापालथ व अपयश पाहावेसे मिळतात. आता अपयशामधील या ठिकाणी दिले आहे. उदाहरणार्थ आपली मित्राची निवड, व्यवसाय, नातेसंबंध इत्यादी आपण अनुभव घेऊ शकतो. म्हणजे आपण जेव्हा भावनांचे व्यवस्थापन करत असताना जे काही या ठिकाणी मागील मेंदूचा जो काही प्रमस्तिष्क भाग आहे त्याच्यामध्ये जो काही जुना भाग आहे तो त्यामुळे तो जेव्हा पुढे येत असतो तर त्यावेळेस ते आपण चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त होत असतो. पहा, आता उदाहरण त्या ठिकाणी सांगितले व्यवसाय, नातेसंबंध इत्यादी. नातेसंबंध म्हणजे तुमचे विवाहाचे, प्रेमाचे वगैरे जे काही असतात ते. ओके, तर पुढचा पॅरेग्राफ पाहूयात. भावनिक बुद्धिमत्ता या विषयाची इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकात 2ऱ्या प्रकरणातील माहिती आठवा. भावनिक बुद्धिमत्ता प्रकरण 2 मानसशास्त्रामध्ये आहे. पहा, तर म्हणजेच आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे पाहूयात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या भावना समजून घेण्याची क्षमता व त्याचे व्यवस्थापन करण्याची क्षमता होय. आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपली जी काही बुद्धी आहे त्याच्यामध्ये भावना समजून घेण्याची क्षमता व त्याची व्यवस्थापन देखील करण्याची क्षमता असणे देखील. तर याचा सहसंबंध शैक्षणिक संपादनापासून ते निर्णय कौशल्यापर्यंत जीवनाचा प्रत्येक गोष्टीचा आहे. म्हणजे जी काही भावना किंवा भावनिक बुद्धिमत्ता आहे ते आपल्या शैक्षणिक आणि जे काही निर्णय कौशल्य आहे यांच्यामध्ये महत्त्वाचा घटक आणि पार पाडतो. त्यानंतर भावनाचे व्यवस्थापन ही एक कला व त्याचबरोबर एक शास्त्र देखील आहे. आता भावना व्यवस्थापन करणे हे देखील एक कलाच आहे. पण तर एक कला म्हणून ते जीवनात सुंदर बनवते व आसपासच्या व्यक्तीशी जोडलेले राहण्यास मदत करते. हे कौशल्य आहे जे शिकण्याची तसेच एक रचनात्मक दृष्टिकोन पाहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्याची शिक्षण आहे म्हणजे त्याच्यातून आपल्याला देखील एक काहीतरी चांगल्या पद्धतीने शिकता येतं. पहा, त्यानंतर पाहूयात आपण पान नंबर 54वरती शरीर व मन यात समतोल साधण्यासाठी याची गरज आहे. आपण राग या महत्त्वाच्या भावनेचा विचार करून रागाचे व्यवस्थापन कसे करता येईल याची रचनात्मक दृष्टिकोन
नातून चर्चा केलेली आहे. आता या ठिकाणी राग म्हणजे काय आणि रागाची या ठिकाणी चर्चा या ठिकाणी केली. आता पुढे आपण रागबद्दल काय रागाची चर्चा करणार आहोत आपण. भावनांच्या व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक म्हणजे तो आहे राग. ओके, त्याआधी आपण एक कृती पाहूयात नवा. ओके, तर खालील आकृती पहा. अगदी अलीकडे शेवटी तुम्ही कधी रागावलात, म्हणजे अलीकडे म्हणजे आता मी जो काही लेक्चर घेत आहे त्याच्या अलीकडे तुम्ही कोणाला तर रागवले आहेत, त्याची तुम्ही कशा पद्धतीने रागवलं त्याबद्दल तुमची जी काही चाचणी थोडक्यात त्या ठिकाणी घेतली आहे ते तुम्ही आणि मी पार पाडूयात. ओके, तर स्वतःचे निरीक्षण करा, त्यातील खालील पर्यायांच्या आधारे त्या भावनांचे विश्लेषण करा. ओके, अगदी अलीकडे तुम्ही केव्हा रागावला होतात का ते आठवा. एखादा तुम्ही रागावला असेल, तुम्ही एखाद्या तुमच्या समवयस्क मित्राला रागवलात कारण तो अभ्यास करत नाही, अशा पद्धतीने तुम्ही त्याला रागवलात. आता पुढे पाहत, तुमच्या मते त्या रागाला कोण जबाबदार होते. आता जबाबदार तर मीच आहे असं म्हणजे तुम्हीच आहात असं म्हणता येईल. त्यावेळी तुम्हाला काय वाटेल, तुम्ही काय केले. आता त्यावेळेस मी त्याच्यावर राग आला म्हणून तुम्ही त्याच्यावर राग आला, त्याने अभ्यास करत नाही म्हणून त्याच्यावर तुम्ही ओरडलात. ओके, तर पुढचा पद, तुम्हाला कशाचा त्रास झाला. तुम्हाला कशाचा त्रास झाला की तो अभ्यास करत नाही त्यामुळे तुम्हाला त्रास झाला. ओके, तुमच्या मित्राचा देखील तुम्हाला काळजी असेल. ओके, अशा गोष्टी. तर पुढची पाहूयात, तुमच्या कृतीवर काय परिणाम झाला. आता तुम्ही अभ्यास करत असल्यामुळे तुमच्या मित्राला देखील अभ्यास करत असता म्हणून दोघांमध्ये देखील कॉम्पिटिशनचा वाढ झाला पहा. तर पुढे पाहूयात, ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळली. तर तुम्ही त्या ठिकाणी परिस्थितीशी संबंधित तुम्ही काय केलात तर त्याला चांगल्या पद्धतीने निर्णय घेण्यास सांगितले. तर पुढे पाहूयात, त्यामुळे तुमचे समाधान झाले का. तुमचा देखील त्या मित्राला रागवल्यामुळे तो देखील अभ्यास करेल आणि तुम्ही देखील अभ्यास करेल, त्यामुळे दोघांनाही समाधान वाटेल. तर पुढे पाहूयात, त्यामुळे मी दुसऱ्या अधिक चांगल्या पद्धतीने वागायस हवे होते असे तुम्हाला आता वाटते का. म्हणजे तुम्ही त्यावेळेस राग त्याच्यावर व्यक्त केला, तो चांगल्या पद्धतीचा रागाचा मी उदाहरण सांगितलं होतं. ओके, तर पुढे पाहूयात आपण रागाचे व्यवस्थापन. ओके, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की गौतम बुद्धाची एक व्याख्या दिली आहे, वाटल्यास मी वाचून टाकतो. स्क्रीनवर देखील दिले रागाबद्दल एक व्याख्या आहे. आपला राग रोखून धरणे म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये दुसऱ्या कोणावर तरी फेकण्याच्या उद्देशाने दगदगता निखारा आपल्या हातात पकडून ठेवणे, ज्यामध्ये आपण स्वतः जळत असतो. म्हणजे राग व्यक्त करत असताना किंवा राग एक फेकण्याच्या दृष्टीने सांगितलेल्या पद्धतीने एक राग आपण दुसऱ्यावर टाकण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करत असतो ते आपल्याजवळ ठेवलेलं असतो, तर त्या ठिकाणी तो जळत असलेला आहे असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. तर राग म्हणजे काय, पुस्तकाकडे जाऊयात. ओके, नंबर 54. ओके, तर नावड किंवा असमाधान व्यक्त करणारी प्राथमिक, नैसर्गिक किंवा मूळ भावना म्हणजे राग. आता या ठिकाणी दोन शब्द लक्षात ठेवा की असमाधान व्यक्त करणारी प्राथमिक, त्यानंतर नैसर्गिक किंवा मूळ भावना म्हणजे राग होय. या ठिकाणी जे काही सांगितलं आहे प्राथमिक, नैसर्गिक आणि किंवा नैसर्गिक त्यालाच आपण मूळ म्हणतो. मूळ भावनिक जे काही असमाधान असतं तर त्या ठिकाणी ही राग ही भावना निर्माण असते. आपल्याला देखील एखादी न आवडणारी गोष्ट किंवा न चांगले किंवा न समाधान वाटणारी गोष्ट ते आपण जेव्हा स्वीकारत असतो किंवा आपल्याजवळ येत असते तर त्या ठिकाणी राग ही भावना निर्माण होत असते. मूळ ठिकाणी येत असताना आपल्याला राग ही भावना निर्माण होत असते. की तुम्हाला दोनच याच्यामध्ये लाईनमध्ये तुम्हाला व्याख्या दिली, व्याख्या तुम्ही पाठ करू शकता. ओके, पाठ कराच असं माझं म्हणणं आहे. तर जरी बऱ्याचदा अनेकांना ती नकोशी आणि अलौकिक वाटत असली तरी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात तिचा अनुभव घेतोच. एखादी व्यक्ती, घटना किंवा वस्तूविषयक नकारात्मक भाव व्यक्त करण्याचा राग एक सर्वसामान्य मार्ग आहे. म्हणजे एखादी नकारात्मक भावना, घटना आणि व्यक्ती हे आपण कशा पद्धतीने व्यक्त करतो तर राग ही एक पद्धत आहे. ओके, जर कोणी आपल्याला त्रास दिला किंवा नाराज केला तर आपल्याला राग येतो. रागाचे कारण कोणतीही घटना, आठवणी, व्यक्ती असू शकते. आता राग हे आपण कसं व्यक्त करतो तर नकारात्मक गोष्टीमुळे आपण एखाद्या गोष्टीवर व्यक्त करायची असेल तर ते राग हे ह्याच्याने व्यक्त करतो पहा. तर रागाची कारणे कोणतीही घटना, आठव्या व्यक्ती असू शकते. कोणी आपल्याबरोबर चुकीचे वागले किंवा आपल्याबरोबर काही वाईट घटना घडली
जे आपण थांबवू शकलो नाही तर आपल्याला राग येतो. आता वाईट घटना घडल्यावर आपल्याला देखील नक्कीच राग असतो, त्यामुळे राग ही प्रक्रिया घडत असते पहा. ओके. कधीकधी तर रागाचे कारण आणि बळी आपण स्वतःच असतो. म्हणजे राग हे आपल्यावरच व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न देखील करत असतो पहा. सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने राग ही संपूर्णपणे नकारात्मक वाईट भावना समजली जाते, मात्र तसे काही नाही. म्हणजे राग ही एक वाईट भावना असते असे का नाही पहा. राग ही एक दुसऱ्यावर नकारात्मक बाजू व्यक्त करत असताना ती घडत असते पहा. राग ही अशी भावना आहे की जी आपले शारीरिक आणि मानसिक धोक्यापासून संरक्षण करते. आता तुम्हाला कोणी जर रागवलं तर त्यावर तुमच्या मानसिकवर परिणाम होत असतो, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया देण्यासाठी राग जेव्हा व्यक्त करत असता, राग ही एक चांगली त्या ठिकाणी बाजू बनते तुमच्यासाठी संरक्षणासाठी. ओके. तर कृती 10 पाहूयात आपण. तर 8 विचार करा आणि चर्चा करा. ह्या ठिकाणी तुम्ही 2 व्यक्ती रस्त्यावर एकमेकाशी हाणामारी करत असताना पाहिले आहेत का? तुम्ही देखील पाहिलं असेल, मी देखील पाहिलं आहे. म्हणजे मी तुमच्यापेक्षा ज्युनियर आहे पाहिलं असेल, पण सिनियर तुम्ही देखील आहेत. तुम्ही ज्युनियर देखील तुम्ही पाहिलं, मी सिनियर आहे, मी तर खूप वेळा पाहिलं. तर तुम्ही देखील एकदा तर पाहिलं असेल रस्त्यावर लोक भांडताना. तुम्ही जर तुमच्या कॉलेजला जात असताना जर नक्की पाहिलं असेल, तर तुमच्या मते त्यांचे असे टोकाचे भांडण होण्याची काय कारण असं? आता काही वेळेस एखादा जो काही व्यक्ती असतो तो दुसऱ्या व्यक्तीकडे जेव्हा बघत असतो, तर त्यावेळेस त्या ठिकाणी जो काही व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी काही अपर्याप्त कारणामुळे देखील भांडण होत असते. म्हणजे काही वेळेस त्यांनी काहीतरी असं त्याला थुकण्याची सवय असेल, त्याने जर व्यक्ती थुकला असेल, त्याच्यावर एखादा थुकल्यावर पडला असेल, किंवा एखाद्या व्यक्ती जे काही गोवा गुटखा असं खात असेल, किंवा त्याला पदार्थ म्हणतो आपण सेवन पदार्थ, मादक पदार्थ खाल्ल्यामुळे त्यामुळे त्या व्यक्ती जेव्हा वास येत असतो, त्यावेळेस दुसरा व्यक्ती त्याला काहीतरी म्हटला तर त्या ठिकाणी तो व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर भांडण काढत असतो. असे एक टोकाचे गोष्टीसाठी त्या ठिकाणी भांडण होत असतात पहा. तर दुसरा पाहूयात. तुमचे शाळेचे दिवस आठवा. तुमच्या शाळेतील अगदी पहिला भांडण किंवा वादावादी सांगा. तुम्ही देखील या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगता, तुम्हाला देखील माहिती आहे. ओके. तुमच्या वर्गमित्राबरोबर जे पहिले भांडण आठवून सांगा, तुम्हाला आठवते का? तुम्हाला देखील आठवत असेल पहिलं भांडण, नक्की आठवतं सर्वांना. ओके. तर तिसरा पाहूयात. तुमच्या हायस्कूलच्या वयातील असा प्रसंग आठवा जेव्हा तुम्ही शिक्षकांनी किंवा पालकांनी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीने तुम्हाला फटकारले होते, तुमची कानउडवणी केली होती, म्हणजे तुमची खिन्नी उडवली केली होती. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या देखील झालं असेल, शिक्षकांनी देखील सर्व मुलासमोर वगैरे रागवल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला देखील त्या ठिकाणी राग वगैरे व्यक्त होत असतो. तर पाहूयात आपण पुढे पॅराग्राफला जाऊयात. आपल्याला राग कसा येतो, आपल्या मेंदूत काय घडते हे पाहूयात. आता राग येतो म्हणजे काय होतो, म्हणजे असं नेमकं आपल्याला देखील प्रश्न पडत असतात. ओके. तर त्यावेळेस पाहूयात. रागाच्या वेळी तर आपल्या मेंदूत काय घडते, कोणत्या जैविक क्रिया घडतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर तुम्ही देखील विचार करण्याचा प्रयत्न केला असेल, राग कशामुळे येत असेल अशा गोष्टी. म्हणजे राग येऊन गेल्यावर एखादी वाईट कृत्य केल्यावर हा राग काय येतो रे बाबा, असं आपल्याला देखील वाटत असतं. ओके. तर तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण मिळवायचे असेल तर रागाच्या प्रसंगी तुमच्या मेंदूमध्ये काय घडले हे तुम्हाला माहीत असायला हवे. चला याविषयी जाणून घेऊयात. इयत्ता 11वीच्या 7व्या प्रकरणात या मज्जासंस्थेचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. 7व्या प्रकरणाचं या ठिकाणी पुढे नावे दिलेत. तर स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे मेंदूमध्ये कोणकोणते घटक आहेत आणि काय काय करतात. अशा तुम्ही हे स्क्रीनवर पाहू शकता. मी 7वीच्या प्रकरणातीलच घेतलेलं आहे. 7वीच्या नाही, 7व्या प्रकरणातील 11वीच्या. तर हे स्क्रीनवर देखील तुम्ही लक्ष ठेवत जावा. याच्यावर याच्यामध्ये देखील नावं आहेत, हे पुढच्या याच्यामध्ये पॅराग्राफमधील. तर पाहूयात. मेंदूच्या वेगवेगळ्या भागात सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. आपल्या मेंदूचा बाहेरचा वरचा भाग सेरेब्रल कॉर्टेक्स आणि प्रमस्तिष्क बाह्यांग म्हणतात, जे आपल्या विचार प्रक्रियेचा केंद्र आहे. तर या ठिकाणी तुम्हाला देखील दिसेल, स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही. तर पुढे जाऊयात आपण, तुम्ही हुडकू शकता त्याला. त्यानंतर जे आपल्या विचार प्रक्रियेतील केंद्र आहे, जेथे प्रक्रिया आणि निर्णयाचे काम चालते. तर भावनिक यंत्रणेचे केंद्र लिबिक सिस्टीममध्ये आणि जालमय यंत्रणेमध्ये असते. तर पुढे पाहूयात आपण. हा भाग मेंदूच्या खालच्या विभागात असून सेरेब्रल
कॉर्टेक्सपेक्षाही आणि प्रशिस्क भायंगापेक्षाही खूप अगोदर तयार झालेला आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्याचे राग येतो तेव्हा त्याचा मेंदूत विचार केंद्राऐवजी भावनेचे केंद्र सक्रिय होते. लिबिक सिस्टीममध्ये जालमय यंत्रणेमध्ये ॲमेगडाला आणि बदामी केंद्रक नावाचा केंद्र असतो. या ठिकाणी मी अंडरलाईन केलेले रेड याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आहे तो. तर हा एकच सापडले बाकीचे तुम्ही हुडकू शकता मी या ठिकाणी. तर पुढे पाहूयात, जेथे भावनिक स्मृती साठवून ठेवली जाते. आता स्मृती जेव्हा साठवून ठेवली असते ते केंद्रक असतो, ते तुम्हाला मी अंडरलाईन करून दिले, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके. तर आपल्याला बाहेरच्या जगातून मिळणारी सगळी माहिती प्रथम ॲमेगडामध्ये आणि बदामी केंद्रकात जाते. तेथे ती माहिती लिंबिक सिस्टीममध्ये ज्यांनी जालमय यंत्रणेत पाठवावी ती सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये आणि प्रशिस्क भायंगात पाठवावी. यानंतर भावनिक पाठवावी, त्यानंतर यावर निर्णय होतो. मिळालेली माहिती खूप भावनिक असेल तर ती माहिती लिबिंग सिस्टीममध्ये आणि जालमय यंत्रणेमध्ये त्या ठिकाणी पाठवले जाते. तर त्यानंतर पाहूयात, रागाच्या भावनेत लिबिंग सिस्टीममधील जे जालमय यंत्रणेमधील ॲमेगडाला बदामी केंद्रक सेरेब्रल कॉर्टेक्समधून आणि प्रशिस्क भायंगावर मात करतो. येथे मेंदूच्या खालच्या भागाचा वापर करून प्रतिक्रिया दिली जाते. या प्रसंगात परिणामाचे जास्त तमा न बाळगता ॲमेगडाला कडून आणि बदामी केंद्राकडून कृती केली जाते. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही जर वरती पाठवलात म्हणजे ॲमेगडापासून ते वरती जातं आणि वरती जाऊन तेथे जर निर्णय घेतले जाते आणि ते जर नाही घेतले जाते तर ते पुन्हा त्या ठिकाणी येतं आणि त्या ठिकाणी येऊन जे काही कृती आहे ते त्या ठिकाणी बदामी केंद्रकाकडून घेतली जाते. पहा, तर कारण पुढे पाहूयात आपण, कारण हा भागाचा विचार, निर्णय आणि मूल्यमापन यांच्याशी संबंधित असत नाही. म्हणजे तो काही पाठवलेला मेसेज आहे तो त्या ठिकाणी त्याशी संबंधित नसल्यामुळे तो पुन्हा एकदा त्याच्याकडूनच घेऊन ते कृती केले जाते. पहा, तर पुढे पाहूयात, भावनिक केंद्रक उद्रेकावेळी लिबिक सिस्टीममधील जालमय यंत्रणेमधील हा अतिशय छोटा भाग महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्क्रीनवर देखील जी काही लिबिक सिस्टीम आहे तो देखील हा अतिशय छोटा भाग महत्त्वाची भूमिका बजावतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही बँकेत रांगेत संयमाने वाट पाहत उभे आहात आणि एखादी व्यक्ती रांग तोडून मध्येच पुढे आली तर तुम्ही त्या व्यक्तीवर किंचाळत आणि तिला मागे जाण्यास सांगता. तुम्ही देखील सांगत असता, कारण तुम्हीच अगोदर त्या ठिकाणी उभारलं असतं. त्या ठिकाणी राग हे कशा पद्धतीने आपण व्यक्त करतो हे तुम्हाला दिसेल. ओके. तर एकदा राग आल्यावर मनस्थिती सामान्य होण्यासाठी साधारणपणे 20 मिनिटे लागतात. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला गाळलेल्या जागामध्ये देखील येऊ शकता. पहा, हा अंडरलाईन करून घेऊ शकता तुम्ही. एखाद्याला राग आला तर तो कमी होण्यासाठी त्याला 20 मिनिटे लागतात किंवा सामान्य होण्यासाठी 20 मिनिटे लागतात. तर पुढे पाहूयात, म्हणून तर मुले रागावल्यावर घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्यांना 1 ते 50 किंवा 1 ते 100 अंक मोजायला सांगतात. तुमच्या देखील घरात सांगितले असतील लहानपणी, म्हणजे त्या ठिकाणी त्या मिनिटामध्ये त्या मोजल्यावर त्या ठिकाणी त्या राग आहे तो कमी करण्यास मदत होतं. पहा, तर रागाची उगमस्थाने पाहूयात. त्यानंतर आता राग कसा निर्माण होतो ते पाहूयात. आता पहिला तर आपण राग उगमस्थान म्हणजे राग कोणातून कशातून निर्माण होतो ते पाहूयात. ओके. तर राग उगमस्थान, राग उद्दीपित करणारे घटक म्हणजे राग निर्माण करणारे घटक पाहूयात. राग आल्यावर मेंदूमध्ये काय प्रक्रिया घडते ते आता आपल्याला समजले. आपल्याला राग का येतो हे आपण समजून घेऊयात. ओके. राग उत्पन्न करणाऱ्या घटनेचे संदेश मेंदूमध्ये पोहोचल्यावर मेंदूतील रागाची यंत्रणा कार्यान्वित होते. हे यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर आपल्याला आपोआपच राग यायला सुरुवात होतो. म्हणजे त्या ठिकाणी जी काही पाठवलेली माहिती आहे त्याद्वारे आपल्याला राग यायला सुरुवात होते. पहा, आता रागाची कारणे प्रत्येक व्यक्तीला येणाऱ्या अनुभवानुसार वेगळे असतात. आता राग कशामुळे येतो ते सर्वांच्या अनुभवावरून असते. पहा, ओके. त्यानंतर त्यानंतर उदाहरणार्थ, शाळेत जर कोणी तुमच्याशी दादागिरी केली असेल किंवा तुम्हाला लज्जास्पद वागणूक दिली असेल तर पुढील जीवनात अशी परिस्थिती तुम्हाला तिटकारा येतो. रागाचे काही सर्वसामान्य सूचक पुढीलप्रमाणे आहेत. त्या ठिकाणी भाषिक, अभाषिक आणि शारीरिक सूचक आहे, असे 3 पद्धतीने या ठिकाणी सूचक आहेत. पहिला पाहूयात भाषिक.
भाषामध्ये तुम्हाला भाषिक ज्ञानाद्वारे किंवा भाषिक सूचकाद्वारे किंवा भाषिक उद्दीपकाद्वारे तुम्हाला कशा पद्धतीने राग येतो. तर अपमान झाल्यावर राग येत असतो. अपमान किंवा अवमूल्यमापन होईल अशा भाषेचा वापर केल्यावर तुम्हाला राग येतो. टीका झाल्यावर किंवा ओरडा बसल्यावर भावना त्या ठिकाणी राग येत असतो. पहा, अपमानित झाल्याची, फसवणूक झाल्याची, त्यानंतर खोटेपणाची भावना, नावे ठेवणे, लज्जास्पद बोलणे, खोटे बोलणे इत्यादी सर्व गोष्टीमुळे तुम्हाला राग येत असतो. पहा, त्यानंतर अभाषिक अचूक हावभावात्मक सूचके. आता हावभाव आणि भाषण नसल्यावर त्या ठिकाणी हावभाव येतात आणि हावभाव आल्यावर त्या ठिकाणी आपल्याला राग येत असतो. त्यामुळे हावभाव हा देखील घटक महत्त्वाचा आहे. ओके, तर प्रामुख्याने शारीरिक आणि चेहऱ्यावरील हावभाव जाणून त्यातून अपमानाची भावना उत्पन्न होणे, अपेक्षा नाकारले जाणे, कपाळावरील आट्या, चेहऱ्यावरील कुत्सिक छद्मी भाव, दुर्लक्ष, तिरस्काराची आणि नाकारलेली देहबोली ओके इत्यादीमुळे आपल्या अभाषिक सूचकतेमुळे आपल्याला राग येत असतो. त्यानंतर शारीरिक सूचके पाहूयात. शारीरिक सूचकामध्ये प्रामुख्याने अशा कृती ज्यामुळे आपल्याला शारीरिक इजा होईल, आपल्याला वैयक्तिक अवकाशात परवानगीशिवाय प्रवेश करणे, त्यानंतर शारीरिक हल्ला, ओरबाडणे, त्यानंतर लाथा मारणे, ढकलणे, मानगळा पकडणे, परिस्थितीचे नियंत्रणाबाहेर गेल्याची भावना, कमतरतापणे, अपुरेपणा, असमर्थक इत्यादी गोष्टीमुळे आपल्याला राग निर्माण होत असतो. पहा, या ठिकाणी दिलेलं आहे राग हे कशामुळे निर्माण होते, तर ते शारीरिक सूचकामुळे देखील राग या ठिकाणी निर्माण होत असते. पहा, त्यानंतर कृती 11 पाहूयात. ओके, तर कृती 11 पाहूयात. तुम्ही हे सांगू शकता काय की ज्यांना तुम्ही भेटता किंवा ओळखता असे कुटुंबीय सदस्य, समवयस्क मित्र किंवा वरिष्ठापैकी कोणीतरी ओके कोणावर लवकर राग येतो. तर तुम्हाला राग कोणावर लवकर येतो, तर तुम्हाला कुटुंबातील सदस्यावर मला वाटतं राग लवकर येईल. ओके, दुसरा कोणावर उशिरा राग येतो, तर ते समवयस्क मित्र वगैरे असेल किंवा मित्र असेल त्याच्यावर. ओके, किंवा त्यानंतर कोणावर क्वचितच व कमी राग येतो, तर ते समवयस्क मुलामध्ये तुम्हाला क्वचित आणि कमी राग येतो. पहा, या गटातील प्रत्येक गटात कमीत कमी 2 नावे लिहून त्याची रागाची कारणे काय आहेत यावर यादी करा. आता तुम्ही राग कशा कोणाकोणावर येतं हे मी सांगितलं, तर ते त्याचे 2-2 नावे आणि उदाहरणं लिहू शकता. ओके, त्यानंतर आता आपण कृती 12कडे जाऊयात. आता 12 जे काय आहे ते खूप चांगल्या सोप्या पद्धतीने ते पाहूयात. आपण परिस्थितीनुसार एक मानव म्हणून जगतो आणि अजाणतेपणे रागावतो. व्यक्तीला स्वजाणीवेनुसार व वारंवारितेनुसार प्रत्येकाची रागाच्या उद्रेकाची पातळी वेगवेगळी असते. म्हणजे जे की रागवण्याची पद्धत असते ते वेगवेगळे असते. पहा, तीव्र भावनिक स्थितीमुळे आपापल्याला काय अनुभवता येतो, आपण कसे वागतो हे ओळखण्यासाठी खालील चौकटीचा उपयोग करून आपले शरीर रागाच्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देते याचा विचार करा. आता हे या ठिकाणी कृती पाहूयात. रागामध्ये माझे शारीरिक हावभाव कसे दिसतात. आता तुम्ही देखील इमॅजिन करू शकता किंवा तुमच्या मित्राला विचारू शकता की मी रागामध्ये कसं दिसतो की माझ्या शरीरात काय जाणवते. तर तुम्हाला देखील एक एनर्जी भरल्यासारखं असं एक जोरात तुम्ही राग वगैरे व्यक्त करत असता. ओके, रागवल्यावर मी काय शब्द बोलतो, म्हणजे तो आपल्या तोंडातून बोलणारे शब्द. ओके, काही जण बडबडतात, काही जण मोठ्यात बोलतात, तर काही जण बोलतच नाहीत. अशा सर्व गोष्टींमध्ये देखील राग व्यक्त होत असतो. पहा, मी काय वागतो, कशा वागतो ते तुम्ही देखील ॲनालिसिस करू शकता. ओके, जर तुम्ही या पाठातील कृती 11 मध्ये अनुभवलेल्या कृतींचा विचार केला, तसंच कृती 10 व कृती 13 पूर्ण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की राग भावनेतून, बौद्धिकतेतून, शारीरिक बदलातून आणि जे काही वर्तन आहे ते वर्तन व्यक्त केला जातो. जरी रागाची कारणे वेगवेगळी असली तरी रागामधील वरील 3 घटक समाविष्ट करा. सूचक जे रागास कारण ठरते, व्यक्तीचे व्यक्तिमत्व व गुणवैशिष्ट्ये, घटनेचे, व्यक्तीचे किंवा परिस्थितीचे संवेदन. हे तुम्ही पूर्ण करू शकता, कारण मी जास्त जरा फास्ट घेतो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुमचे कमेंट्स वगैरे येतात. ओके, तर पुढे पाहूयात आपण. हे फक्त तुम्ही जे काही कृती जे काही तिन्ही सोडवले त्याच्या आधारावर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ओके, जेव्हा तुमच्या भावनांची जाणीव तुम्हाला होते तेव्हा तुमच्या आयुष्याला योग्य दिशा आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. म्हणजे जेव्हा तुमच्या एक चांगल्या भावनांची निर्माण होत असते त्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याला योग्य दिशा आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते.
व्यक्तीला तिच्या रागाची कारणे जर समजली तर ती आपल्या राग व्यवस्थित हाताळू शकते. आता तो मी त्याच्यावर रागवणार आहे, तो कशा पद्धतीने रागवणार आहे आणि का रागवणार आहे हे जर समजलं तर ते रागावर अवलंबून असतं पहा. तर पुढे पाहूयात. तर आपल्या रागाची कारणे माहिती असली तर आपण आपल्या राग नियंत्रणाला ठेवू शकतो. म्हणजेच रागाची प्रक्रिया विलंबित यंत्रणेऐवजी जालमय यंत्रणेऐवजी आणि सेरेब्रल कॉर्टेक्समध्येच आणि प्रमस्तिष्क बाह्यांगामध्येच नियंत्रणात ठेवू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी जे काही राग ही यंत्रणा आपण जेव्हा वापरत असतो त्या ठिकाणी या सर्व गोष्टी घडत असतात. आणि जाणीवपूर्वक व्यवस्थित प्रतिक्रिया देऊन रागापासून होणाऱ्या घातक परिणामाविषयी स्वतःचा बचाव करू शकतात. रागाच्या वास्तविक कारणाची जाणीव जर आपल्याला असेल तर राग आल्यावर काय होऊ शकेल याचा आपल्याला अंदाज येईल आणि रागाच्या भरात कोणतीही अयोग्य प्रतिक्रिया द्यायची नाही हा पर्याय आपण निवडू शकला. याचा अर्थ असा की तर खाली या ठिकाणी दिले तर आपण तर या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला राग ही वापरण्याची जी काही प्रतिक्रिया आहे ते तुम्ही कशा पद्धतीने हाताळता हे तुमच्यावर अवलंबून असतं आणि राग हे आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. ओके. त्यानंतर पहिला पाहूयात. आपल्याला नेमका कशाचा राग येतोय याचं निरीक्षण आपण अधिक अचूकपणे करू शकू. म्हणजे आपल्याला जेव्हा राग असतं ते कशा पद्धतीने येतं ते आपल्या निरीक्षणावरून अवलंबून असतं आणि आपण जेव्हा निरीक्षण करत असतो त्यामुळे आपण राग घ्यायचं का नाही हे देखील आपल्यावर अवलंबून असते. पहा, रागाला योग्य प्रकारे प्रतिक्रिया देण्यासाठी सुसंवाद कसा वाढवावा जेणेकरून रागामध्ये अवधानाने होणारे नुकसान टाळता येईल जे आपल्याला समजेल. म्हणजे तुमचे जे काही अवधान आहे ते त्या ठिकाणी होताना टळेल. म्हणजे तुम्ही जे काही प्रतिक्रिया तेव्हा देत असता त्या ठिकाणी तुमचा जो काही राग आहे तो कशा पद्धतीने वापरता आणि कशा पद्धतीने जाणवता हे तुमच्यावर अवलंबून असतं. पहा, पुढे पाहूयात. एक पुस्तक आहे पहा या ठिकाणी. तुम्ही तुमच्या रागावर आणि अँगरवर नियंत्रण ठेवा. त्या ठिकाणी थोडे उदाहरण दिले ते पाहूयात. ॲनोड म्हणजे नाराजी, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक. त्यानंतर जिरोम्पी म्हणजे चिडचिडेपणा, एक्सप्रेजेटेड म्हणजे निराशा, रेजेफुल म्हणजे संताप. हे काही शॉर्ट फॉर्ममध्ये दिले. उदाहरणार्थ इंडियाचं शॉर्ट फॉर्म देखील असतं. अशा पद्धतीने हे अशाद्वारे तुम्ही तुमची नाराजी वाढवू नका. म्हणजे यानुसार तुम्ही तुमची नाराजी किंवा राग वाढवण्यास कमी होईल. पहा, तर पुढे पाहूयात. रागाच्या अनुभवातील स्वतःच्या प्रतिक्रियासंदर्भात स्वजबाबदारी स्वीकारण्यासाठी स्वनियमन प्रतिक्रिया उपयुक्त ठरते व अर्थात त्यासाठी आपल्या मेंदूत काय चालले हे आपल्याला नेमके काय घडते हे आपण लक्षात घ्यायला हवे. आपले विचार आणि भावनांवर सेरेब्रल कॉर्टेक्स आणि मस्तिष्क बाह्यांगाचे नियंत्रण असते. म्हणजे आपले जे काही राग आहे त्या आपण चांगल्या पद्धतीने आपल्या नियमानुसार किंवा आपल्या जबाबदारीनुसार आपण आपल्या मेंदूत चाललेल्या कार्यानुसार आपण त्यावर नियंत्रण ठेवत असतो. पहा, आपले विचार आणि भावनावर सेरेब्रल कॉर्टेक्स हे नियंत्रण असते. म्हणजे आपले विचार आणि भावना याच्यावर हे एक मस्तिष्क बाह्यांगाचा त्या ठिकाणी नियंत्रण असतोच. पहा, त्यामुळे भावनांच्या बाबतीत विशिष्ट धोरणे आखणे व स्वतःला भावनिकदृष्ट्या कमी उत्तेजित ठेवणे शक्य होते. म्हणजे या ठिकाणी जो काही कार्य आहे तो या अवयवांद्वारे पार पडत असतो. पहा, रागाचा अनुभव हा पूर्ण वैयक्तिक स्वरूपाचा असल्याने त्यावर नियंत्रण सुद्धा मिळवता येतो. राग हा तुमचा वैयक्तिक असतो त्यामुळे त्यावर नियंत्रण देखील मिळवता येतो. की तर रागाचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. रागामुळे आपल्या नकारात्मक भावनांचा निचरा उत्तम प्रकारे करता येते. मात्र रागावणे जेव्हा नेहमीचीच सवयीचे होते तेव्हा रागाला सदुपयोग कमी करून दुरुपयोग जास्त होतो. म्हणजे राग तुम्ही असायला पाहिजे पण रेग्युलर आणि दररोज असला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा दुरुपयोग होताना दिसतो तुमचा. ओके. म्हणून रागाचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ज्या व्यक्ती स्वतःच्या जागा आणि इतरांना किंवा प्रसंगांना जबाबदार धरतात त्याची ती प्रवृत्ती कमी होऊन त्याची भावनांची जबाबदारी त्याचीच आहे व ती जबाबदारी त्यांनीच घ्यायला हवी ही जाणीव वाढते. म्हणजे राग असल्यावर त्या ठिकाणी आपण एखादी जबाबदारी देखील त्या ठिकाणी स्वीकारण्यास कमी पडत असतो समाजामध्ये. ओके. वेगळ्या शब्दात आपण असे म्हणू शकतो की राग व्यवस्थापन म्हणजे रागाने आपल्या जीवनात गोंधळ निर्माण होण्याऐवजी स्वतःच्या विकासासाठी फायद्यासाठी रागाचा वापर करायला शिका. तुम्ही देखील एखादा राग आला तर ते आता शिक्षकांनी तुम्हाला मारलं. ओके. कोणतेही शिक्षक तुम्हाला
असं उगं मारत नाहीत, म्हणजे तुम्हाला काहीतरी कारण नसल्याशिवाय मारत नाहीत. पण म्हणजे जेव्हा तुमचे शिक्षक तुम्ही एखादा अभ्यास केल्यावर नाही मारला तर तुम्हाला राग आला, तर तुम्ही ते राग त्याच दिवशी त्या शिक्षकांनी कोणता अभ्यास सांगितलं होतं त्याच्यावर जर तुम्ही केलात तर त्या ठिकाणी रागाचा जो काही सदुपयोग आहे त्या ठिकाणी होईल पहा. ओके. तर राग व्यवस्थापन प्रभावीचे दृष्टिकोन आहे. त्या ठिकाणी आपल्या रागाचे व्यवस्थापन, दुसऱ्या रागाला कशा प्रभावी प्रतिसाद द्यावे त्याचे शिक्षण. आता त्या ठिकाणी रागाचे व्यवस्थापन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहा. आता त्यानंतर कृती 13 पाहतो. ओके. या ठिकाणी तुम्हाला अशी स्क्रीन चेंज केली नाही पहा. ओके, इथेपर्यंत आपण आलतो. त्यानंतर आपण कृती 13 पाहत होतो. विचार करा, चिंतन करा, त्यानंतर चर्चा करा आणि व्यक्त करा. त्यानंतर आपण पाहत होतो या ठिकाणी दिलेलं हे कृती पाहूयात. स्टेअरिंग म्हणजे जे की गाडीला असतं स्टेअरिंग फील शिवाय कार चालवण्याची आपण कल्पना केलेली आहे काय? तुम्ही देखील केले नसेल. स्टेअरिंग शिवाय कार कोण चालवत नाही पहा. ओके. असे केले तर काय होईल, तर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे होतील पहा. त्यानंतर निश्चितपणे आपल्या अपघातास तोंड द्याल. आता असा विचार करा की तुमचे जीवन एक कार आहे आणि राग हे एक स्टेअरिंग आहे. या परिस्थितीत तुम्हाला कसे वाटेल, तर तुम्ही देखील या परिस्थितीत तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. ओके. आपल्या रागाची जबाबदारी घ्या, म्हणजे आपल्याला जेव्हा राग येत असते त्याची जबाबदारी देखील आपणच असतो आणि ते घेणे देखील महत्त्वाचे असते पहा. आपल्या रागाची जबाबदारी घेतलेने आपण दोरीच्या कठपुतणीऐवजी ड्रायव्हर नियंत्रण म्हणतो. म्हणजे दोरीचा जो काही कठपुतळा असतो तो जेव्हा आपलं त्याच्यासारखं बनत असतं बा ओढणे वगैरे. पण जेव्हा आपण नियंत्रण ठेवतो किंवा जबाबदारी घेतो त्या ठिकाणी आपण ड्रायव्हर किंवा नियंत्रक बनू शकतो. आपण आपल्या स्वनियंत्रणातून कार्य करू शकतो. तुम्हाला तुमच्या रागाचे मूल्यमापन करण्यासाठी व नियंत्रण करण्याच्या संधी आहे. म्हणजे मूल्यमापन आणि नियंत्रण हे रागावर करणे गरजेचे असते. आपल्या जन्मजात नैसर्गिक क्षमतांचे साह्य तर्कशुद्ध विचार करून अचूक निर्णय घेण्याची संधी आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला जी काही क्षमता दिली आहे त्याप्रमाणे आपण तर्कशुद्ध आणि अचूक निर्णय घेणे हे आपल्या संधीसाठी महत्त्वाचे असते. ओके. त्यानंतर राग व्यवस्थापनाचे विविध दृष्टिकोन, हे दृष्टिकोन आहे ते व्हिडिओचे मी यावेळेस 3 पार्ट करेन, कारण मागचा व्हिडिओ खूपच मोठा झाला होता. त्याप्रमाणे हा व्हिडिओ देखील मोठा होऊ नये त्यामुळे मी व्हिडिओचे 3 पार्ट करतो. व्हिडिओचे तिसरा पार्ट देखील पाहाल मी अशी आशा करतो. त्यावेळेस तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे देईल. ओके. म्हणजे धडा वगैरे संपेल. त्यानंतर आता मी इथेच सांगतो. जय हिंद, जय भारत.